ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिशिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रों बाधितकारमन्यान् परस्मद्गुरुं सन्ततमानतोषम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तं पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। अमृतानुभवाचं हे नवं प्रकरण जीवनमुक्ती कथन चालू आहे। जीवनमुक्तीचा विचार सांगत असताना ज्ञानोबा आपल्याला जीवनमुक्ती ही आपल्या मनुष्याच्या देहामध्ये प्राप्त होणारी सगळ्यात उच्चतम अवस्था आहे। मला ती भगवत स्वरूप होण्याची अवस्था आहे। जेव्हा एखादा सत्पुरुष अवतार घेता सर्वचा अवतरतो किंवा एखाद्या भगवंताचा तो अवतार आहे असं मानतो त्यावेळेला ती स्थिती जी आहे अवतार होण्याची ती जीवनमुक्तीची अवस्था आहे। कारण आत्मस्वरूपामध्ये एकरूप होणं काय, जिवंत असताना मुक्त होऊन जाणं म्हणजे काय, किंवा अवतार घेणं म्हणजे काय सारखे। तेव्हा आज ज्ञानोबांची आता आपल्याला म्हणजे अमृतानुभवातली कर्माची 53-54 या 2 वेळा झालेल्या होत्या। आपल्या 55 पण आपली झालेली। 53व्या मध्ये ज्ञानोबांनी सांगितलं होतं की तो जीवनमुक्त महात्मा आपल्या स्थितीमध्ये कसा चालतो।
आत्मस्थितीमध्ये चालणं बोलणं कुठली क्रिया नाही, कारण आत्मा क्रिया रहित आहे. आत्म्यामध्ये कुठलीही क्रिया नाही, निष्क्रिय आहे तो. मग क्रिया ज्या होतात त्या नसल्या. ज्ञानाला सांगलेल्या आपल्याला की हा जो महात्मा आहे आत्मस्वरूप झालेला तो तर आपल्यासारखा जिवंत विषय ना. दुनियादारी आपल्यासारखा जिवंत असल्यामुळे त्याची इंद्रिय काम करणार, म्हणून त्याच्या इंद्रियांनी जेव्हा काही क्रिया होतात त्या क्रिया तर त्या प्रारब्धाच्या गतीने होऊन राहिल्या. तो काही करत नाही, पण तो आत्मस्वरूपामध्ये आपल्यासारखा स्थिर आहे, निश्चल आहे, क्रिया रहित आहे, क्रिया शून्य आहे. मग त्याच्या खाण्याच्या, चालण्याच्या, बोलण्याच्या वगैरे वगैरे ज्या काही क्रिया इंद्रियांच्या त्या प्रारब्धाच्या गतीने चाललेल्या आहेत. आणि म्हणून काल ज्ञानवाने आपल्याला 53व्या मुलीमध्ये सांगितलं की घालिता वासवा पाप पाय शिवयात्राची होत आहे. त्याने अवासवांनी कशाही प्रकारे चालला तो तरी त्याचं चालणं म्हणजे शिवयात्रा आहे. शिवयात्रा म्हणजे भगवंताकडे जाण्याची, आत्म्याकडे जाण्याचीच यात्रा आहे ती, असं म्हणतात. शिवा दिल्या ही मध्ये तेही जाणं. आता त्या शिवामध्ये पोचल्यानंतर पुढे जाऊन येणं नाही विसरणे. शिव हा अचल आहे, निश्चल आहे, स्थिर आहे. तेव्हा त्याचं जे जीवन आहे ते सगळं इंद्रियांचं जे काय हालचाल क्रिया करणं आहे ते सगळं प्रारब्धाच्या गतीने चाललेले तो करता नाही करता. त्यानंतर आपल्याला ज्ञानवादी काल सांगितलं चालणे आणि बैसक 54व्या ओळीमध्ये दोन्ही मिळून येत. त्याचं चालणं असो व बसणं असो. आपल्या बसण्यामध्ये चालण्यामध्ये फरक आहे. आपण जर बसलो तर म्हणूनच आपल्याला चालून राहिले तुम्ही, तेव्हा आपलं बसणं जास्त खरोखर आणि चालणं म्हणजे सगळं पायाने चालू असतं. परंतु हा जिवंत महात्मा आहे आत्मस्थितीतला, तो बसला काय आणि चालला काय करतो. त्याचं बसणं आणि चालणं एक आहे. बसणं हे आत्मस्वरूपातलं असतं आणि चालणं हे इंद्रियांच्या स्वरूपातलं असतं. हे बाहेरून दिसणाऱ्या पाहणाऱ्या लोकांना आपल्याला वाटतं की तो चालून राहिला, परंतु त्याची जी गती आहे इंद्रियांची ती तो करत नाहीये, त्याच्या इच्छेने ते होत नाहीये. प्रारब्धाच्या गतीने ते चाललेलं आहे सगळं यंत्र. तेव्हा या ठिकाणी दोन्ही मिळून एक ना दोघे ऐसे कौतुक ये ठाई. म्हणतात त्या ज्ञानी पुरुषांच्या चालण्याचं आणि बसण्याचं कौतुक या ठिकाणी करावं असं वाटतं. इथे विचित्र अवस्था आहे. बसणं आणि चालणं एक रूप आहे असं कुठं घडत नाही. त्यानंतर 55व्या ओळीमध्ये काल सांगितलं आपल्याला एरवी आढळलेल्या डोळा शिवदर्शनाचा सोहळा भोगी जे भलते गळा भलते. या ठिकाणी त्याचं पाहणं कसं आहे ते सांगून राहिले. ज्ञानेश्वर मला सांगून राहिले की तो जेव्हा आपला डोळा उघडतो एरवी आढळलेल्या डोळा डोळ्याला म्हणजे उघडला. जेव्हा तो आपला डोळा उघडतो आणि त्याला जे दिसतं ते सगळं शिवदर्शन आहे, आत्मदर्शन आहे, चैतन्याचं दर्शन होतं त्याला. हा अवस्था आहे. आपण डोळे उघडले की आपल्याला जगाचं दर्शन होतं, संसाराचं दर्शन होतं, घराचं वगैरे. ज्यांना सांगून गेलं तो जे जे पाहिजे जिथे जिथे त्याची दृष्टी जाईल त्या त्या ठिकाणी त्याला शिवाचं दर्शन होतं, आत्म्याचं दर्शन होतं. ही योगी अतिशय महत्वाची अशा गोष्टी आहे की पाहण्याचं कार्य आपण करतो.
आपल्या पाहण्यामध्ये आणि त्या जीवनमुक्ताच्या पाहण्यामध्ये किती महान अंतर आहे. तो पाहतो ते जे पाहणं आहे त्याचं आणि जे त्याला दिसणं आहे, पाहणं दिसणं आणि त्याचं ज्ञान होणं, ही त्रिपुटी तिथं नाही आहे. ही त्रिपुटी आपल्यामध्ये आहे. पाहणारा आपला डोळा असतो, दिसणारा दृश्य जगत दृश्य असतं आणि त्याचं दर्शन दृष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी आपल्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये त्रिपुटी नाही, आपल्यामध्ये त्रिपुटीच नाही. जीवनमुक्ताला त्रिपुटी नाही. जे पाहतो पाहणारा डोळा ही आत्माच पाहतोय, दिसणारं दृश्य ही आत्म चैतन्यच आहे आणि जे दर्शन आहे ते आत्म्याच आहे. किंवा अशा तऱ्हेनं दृष्टा दृश्य आणि दर्शनामध्ये आत्माच आहे. म्हणून अशा अलौकिक अशा त्याच्या दर्शनाचं स्वरूप ज्ञानोबा सांगतायत. ज्ञानोबा आपल्याला सांगतायत जे जे ज्ञानेश्वरीवरून आली का ज्ञानेश्वरीवर आपण ऐकलेली असेल, जे जे दिसे भूत. भूत म्हणजे भूत नाही बरं, ज्याला भूत म्हणतात ती भूत नाही. भूत भू म्हणजे होणे आणि भूत हे प्रकारांती नाम झालं. भूत म्हणजे जन्मलेला, भूत म्हणजे जन्मलेला प्राणी, त्याला भूत म्हणतात. मग कोणताही असो, मग कोणताही प्राणी असो, जे जे दिशे भूत ते ते जाणजे भगवंत. तो ज्या ज्या प्राण्याला पाहिल, ज्या ज्या वस्तूकडे पाहिल, जे जे त्याला दिसेल ते ते सगळं भगवंताचं स्वरूप पाहत. जे जे दिशे भूत ते ते जाणजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित दान माझा. भगवान सांगितले अर्जुनाला, त्याला अर्जुना हीच माझी खरी भक्ती आहे. बाकी जी तुझी भक्ती आहे ना, ती भक्ती म्हणजे केवळ दिखाऊ आहे. कारण भक्ती करताना हा जो भाव आहे त्याचा तो आत्मभाव आहे प्रेमाचा. म्हणून ज्याला ज्याला तो पाहिजे तो भगवंत स्वरूप आहे. भगवंताशिवाय त्याला दुसरं काही दिसतच नाही, कारण तो आत्मसृष्टीमध्ये असतो. म्हणून ज्याला देव कळला, ज्याला देव कळला त्याला देव ओळखता येतो. हे तर खरं आहे. एखाद्या माणसाला ओळखायचं असेल तुम्हाला तर तो तुम्ही माहिती असला पाहिजे ना, तर त्याला ओळखता येतो. त्याचं ज्ञान होतं आपल्याला त्या माणसाचं. म्हणून ज्याला देव कळला असेल, माहिती झाला असेल, ज्याचं देवाचं ज्ञान ज्ञान झालेले आहे त्याला देव कळतो, त्याला देव समजतो. आणि ज्याला देव कळलेला नाही, आत्मा समजलेला नाही, त्याच्या पुढे प्रत्यक्ष कोणी देव जरी आणून उभा केला तरी त्याला तो कधी देव म्हणणार नाही. कसं म्हणेल तो त्याला? एक छोटीशी गोष्ट आहे. देव कसा कळावा लागतो आणि कळल्यानंतर त्या देवाजवळ आपण काय मागावं. देव जिथं कळत नाही तिथं जाऊन मागणार आहे. म्हणून आम्हाला देवाचे अज्ञान आहे आणि त्या देवाजवळ काय मागावं याचे अज्ञान आहे. आणि मात्र देव करत असो, देव करत फिरत असतो. तेव्हा असा एक चांगला सज्जन पुरुष होता. तो नेहमी देवाचं नाव घ्यायचा, भक्ती करायचा. त्याने आपली झोपडी रस्त्याच्या बाजूला बांधलेली होती. रस्त्याच्या बाजूला झोपडी बांधून तिथं आपल्या पत्नीसह बायकोसह राहत होता तो झोपडीमध्ये. आणि नेहमी भक्ती करायचा, देवाचं नाव घ्यायचा, देवाची नाव घेत राहायचा मोठमोठ्याने. ती बायको कंटाळून गेली तिच्याला. अहो हे काय वेळ घेतले तू डोक्याने, कुठला आला भगवान,
कुठला आला राम कृष्ण, कुठला आला भगवान पांडुरंग. संसार केला ना जरा इथलं लक्ष द्या ना. घरामध्ये तर खायला नसतं. गरिबी तर खूप भरलेली आहे. त्यांची बायको चिडून जायची. आता ती चिरखोर बायको, चिरखोर जी बायको असते ती थोडी शाणीच असते बिचारी. तिला संसाराचं जास्त ज्ञान असतं, संसारामध्ये तिचं जास्त लक्ष असतं. आणि हा जो देवदेव करणारा असतो ना, याला संसाराची काही अक्कल नसते तशी. त्यामुळे हा सारखा देवदेव देवदेव करायचा. एक दिवशी खरोखर देवाला इच्छा झाली की त्याला आता याला जाऊन भेटू आपण. हा तरीचा मला हाका मारतोय. आणि खरोखरच भगवान शिव त्याच्या दरवाज्यावर गेले. बाबा अर्थात भगवान शिव गेले ते काही त्या रूपात गेले नाही, हे सामान्य माणसाच्या रूपात गेले. गेल्यानंतर दरवाजावर झोपलीच होती की देवाला. का रे बाबा का बरं हाका मारतो देवाला तू? अहो महाराज मला देव पाहायचा आहे, मला देव भेटायचा आहे, देव पाहायचंय, मला देव पाहायचं. असं पण पाहिला नाही देव? नाही ना महाराज, कधीपासून मी देवाचं नाव घेऊन राहिलो, कधीपासून हाकावून झालो, तू येतच नाही माझ्या घरी. मी आलो तुझ्या घरी घेऊन. आता इतकं सांगून सुद्धा बरं आले तर या. आता तुम्ही देव म्हणूनच आले तर बसा. देव अन्नावाशी गती येत, देव अन्नावाशी माणसं असतात. या 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 बसा. का पाहिजे तुम्हाला देव म्हणतो? अहो महाराज काय विचारता मला का पाहिजे ते? आता ही माझी पत्नी ना, ती माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, तिला संसाराची जास्त बुद्धी आहे. मग तिला विचारायला काय पाहिजे ते तिला मागणी लागली. कारण देव घरी आलेला आहे, काही मागायचं. आता आपण काहीतरी मागितलं तर ती मिळेल, हे काय मागितलं त्यापेक्षा तिला मान द्यावा. म्हणून तिला मान दिला. माझं बाईकला काय माहिती देव आले आपल्या घरी. आज तुझा विश्वास नव्हता, तुझा विश्वासच नव्हता पूर्वीपासून देवावर. तिने काय मागितलं असेल? आपण बाया काय मागवतो? ती म्हणाली मला अक्षरासारखं सौंदर्य द्या. ती बिचारी झोपलीची काही कुठ बाई बस करणार कसं तरी काही चांगली नाही ती दिसायला. आता ती मोठमोठ्या बायकांमध्ये अशी जायची, त्यावेळेला तिला नाही मिळायची. म्हणून ती म्हणाली अरे देवा तू खरोखर देव असशील तर मला अप्सरेसारखं सुंदर कर, सौंदर्य दे, रूपांतर मला. बर तथास्तु म्हटलं त्या देवाने. तथास्तु म्हणजे तसं होऊ. आणि खरोखरच ती चटकन डोळे आपली मिठानं उघडताना तेवढ्या मध्ये ती अतिशय सुंदर स्वरूपवान सौंदर्यवती झाली. दागिने घातलेले, सुंदर कपडे दिसले, पैठणी वगैरे, आणि अतिशय चमकदार तिचे डोळे आहेत. रूपान झाली अप्सरा. हा जो बिचारा तिचा नवरा होता तो नजीक येऊन गेला. अरे राम इतकी सुंदर बायको आता हिला कसं काय जपून मध्ये. या इतक्या सुंदर बाईला आता या झोपडीमध्ये मी कसं काय राखी जपू. आणि देवयोगाने त्याच वेळेला एक मुसलमान सरदार घोड्यांवर चाललेला होता तिकडे. त्याचा रस्त्यावर झोपली नदी. आता मुसलमान सरदार तो त्याने सहज पाहिलं त्या झोपडीकडे, तेव्हा ती चमकली सुंदर
तो म्हणाला ठरव आपल्या सैनिकांना सांगितलं त्याने जाओ एक लड़की को निकला त्यांना अशी सुंदर बायको कुठून निघून अनेकदा सैनिक धावत आणि पकडलं तुला आणि चालली घेऊन अरे राम 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 ते काय झालं ती आरडाओरडा करते अहो मला सोडवा काय सोडवा तुला आता मी काय आता तू जे मागितलं ते तुला मिळालं आणि त्याचं फळही तुला मिळालं लगेच तेव्हा हा काय म्हणाला आता हे बघून कृपा कर आता मला तर काही देणार मागल्या तुम्हाला तुझ्यासाठी आलो ते तुला मागायला सांगितलं तिला तिच्या पद्धतीने दिलेलं आहे आता तू माग काय पाहिजे तुला महाराज मला आता दुसरं काही नको ती जी आहे ना ती माझी बायको परत द्या मला आणि तशीच करून द्या जशी होती पहिली दोघांनी काय झालं देव मिळाला त्यांच्या घरी देव आला मागण्याची अक्कल नाही तिचे मागणं व्यक्त गेलं याचं मागणं व्यक्त गेलं पुन्हा दोघे जशी कसे राहिले घरामध्ये तात्पर्य एक आहे या गोष्टीतलं की आपल्याला खरोखर देव प्रसन्न झाला तर त्या भगवंताजवळ काय मागावं आम्ही जगातल्या गोष्टी बघतो माझ्या मुलाला मुलगी होऊ देईल माझ्या मुलाला पुत्र होऊ देईल माझ्या मुलाचं लग्न होऊ देईल माझ्या मुलाला परीक्षित पास होऊ देईल काय नाना प्रकारच्या मागण्या असतात बायांच्या आणि बघतो आम्ही संसाराच्या मागण्या बघतो भगवंताजवळ भगवंत तर काय काही पण देऊ शकतो तर खरं त्याचं आपल्यावर प्रेमच आहे त्याचं काही पण देऊ शकतो त्याची अटकी शक्ती आहे पण मागणाऱ्याला असं मागता आलं पाहिजे की जे सदैव आपल्याजवळ राहील चिरंतन आपल्याजवळ राहील असं मागा म्हणून बाबू राहिले तुम्हाला मागायचंच येणार देवाजवळ तर असं मागा की जीवन मुक्ती द्या देवा मला मागा ना जीवनमुक्ती मागा विधेय मुक्ती मागा समाधी लागण्याची स्थिती मागा आत्मज्ञान होण्याची स्थिती मागा असं काही मागा जे चिरंतन आहे जे कधी नष्ट होणार नाही आणि म्हणून अमृतानुभव वाटावा लागतो कारण अमृतानुभवाशिवाय हे कळत नाही आम्हाला आम्ही संसारामध्ये इतके घडलेले असतो इतके रमलेले असतो की आम्हाला संसार देवापेक्षा अधिक महत्वाचा आणि श्रेष्ठ वाटतो आणि संसाराच्याच मागण्या देवाकडे करत असतो कृपा करून देवाकडे संसाराच्या मागण्या मागू नका तशा मागण्याने तो एकदा तर देऊन टाकेल तरी परंतु ती नश्वर वस्तू असते नाशवाने संसार नाशवाने नष्ट होणार आहे नाशवान वस्तू घेऊन करायचं काय ती तर नष्टच होणारी आहे मग अशी शाश्वत वस्तू मागा असं चिरंतन मागा असं अमर मागा की जे आपल्याला आता या देहामध्ये प्राप्त करायचे आणि तो भगवान तो आपल्याला देऊ शकतो तेव्हा ज्ञानाला सांगतात की देव आधी कळला पाहिजे म्हणजे आत्मा कळला पाहिजे देव म्हणजे आत्मा देव तर देवाच्या हातातून नव्हे तेव्हा मुख्य जो देव आहे सगळ्यांचा मुख्य देव जो आहे तो आपल्या देहामध्येही आहे बाहेरही आहे त्या आत्म्याला ओळखा या आत्मदेवाची ज्याला ओळख झाली मग त्याला त्याच्या इच्छा असो नसो त्याला हवं ते प्राप्त होत जीवमुक्ताच हे जीवन आहे ना त्या जीवनमुक्ताला काहीही कमी नाही आता कुठली उणीव नाही कुठल्या वासना इच्छा कामना त्याच्या शिल्लक राहिलेल्या नाही आणि त्याला हवं ते एवढं मिळतं अशा प्रकारचा हा ज्ञानोबांचा विचार आहे
ज्ञानानंदाने जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप, जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप, जे जे तुमच्या डोळ्यांना दिसेल ते ते हरिरूप म्हणजे भगवत स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे असं समजा. पूजा ध्यान जप त्याशी नाही, मग त्याला पूजा ध्यान जप वगैरे या ज्या बाह्य साधना आहे त्या करण्याची गरज नाही. आम्ही पूजा बाह्य साधनेमध्येच फार अडकून जातो. त्या पूजा साधना ज्या करतो त्या सुद्धा मी द्वैत भावात करतो. तो देव वेगळा मी वेगळा, ज्याची पूजा करतो तो देव वेगळा आणि पूजा करणारा पूजक वेगळा, पुजारी जप करणारा मी वेगळा, ज्याचं जप करतो तो वेगळा. अशा तऱ्हेनं द्वैत भावामध्ये चाललेलं हे जे बाह्य साधन आहे त्याचा काही उपयोग नाही आत्मस्थिती प्राप्त होण्यासाठी. आत्मस्थिती प्राप्त होण्यासाठी आधी आम्हाला अद्वैतातच जावं लागेल, एक रूपच व्हावं लागेल. आपल्याला ते सांगण्याने तेव्हा आत्मस्थितीमध्ये गेलेला आयुष्य जो जो जे जे पाहिजे ते ते त्याला हरीच दर्शन, आत्म्याच दर्शन होत. त्याशिवाय त्याला अन्य कुठलं काही दिसत नाही. असं दिसत नाही याचा अर्थ तो अंधारा आहे म्हणून त्याला काही दिसत नाही असं नाही. त्याला दिसतं ते अधिष्ठान चैतन्य, सगळ्या वस्तूंमध्ये भरलेलं जे आत्मतत्व आहे, चैतन्य आहे, तेच त्याला नेहमी दिसत. तेव्हा अशा प्रकारे जणू आपल्याला सांगण्याने जीवनमुक्त आणि सामान्य मनुष्य यांच्या जीवनामध्ये महत् अंतर आहे, फार फरक आहे. अहो गुळाचा गणपती केला आपण सुद्धा, गुळाचा गणपती केला तर त्या गुळाच्या गणपतीला त्यातला हात पाय नाक तोंड वगैरे जे आहे त्याचं ते सगळं गुळच आहे ना, जिथं स्पर्श केला तिथं गुळ आहे ना. तसा हा आत्मराज जो आहे तो सगळ्या ठिकाणी सर्वत्र सर्वव्याप्त आहे, तो सगळ्या ठिकाणी तो भरलेला आहे. आणि म्हणून तुम्ही जिथं जिथं त्याला पाहाल तिथं तिथं तोच दिसेल, तो आत्मा दिसेल, ते चैतन्य दिसेल, ते आत्मस्वरूप दिसेल. आता याचा थोडस उलट सांगता येईल, फक्त नंबर आपल्या डोक्यामध्ये बसावं नाही. ज्ञानोबा कसं उलट सुलट कसे करून काही करून तुमच्या डोक्यामध्ये ते मजबूत रुजवण्यासाठी प्रयत्न करतात. जीवनमुक्तीची अवस्था जी आहे ती आमच्या भक्तांना, आमच्या साधकांना प्राप्त व्हायला पाहिजे जीवनामध्ये, त्यांच्या अशी त्यांची तळमळ आहे. मुक्ती कशी म्हणून आता या 56व्या मध्ये सांगता येत तुला. 56वी थोडीशी कसा मोठा विचार सांगते. सांगणारे ना समोर दिसे शिवू, ना समोर दिशे शिवही परी देखिले काही नाही. देव भक्ता दोही एकूची पावी. बघा समजते का? ना समोर दिशे शिवही परी देखिले काही नाही. देव भक्ता दोही एकूची पावी. शिवपिंड दिसली तरी देखील काही नाही. कारण तो महात्मा म्हणतो मला काही दिसलं नाही तिथं. तुम्हाला जी पिंड दिसून राहिली ना ती पिंड कशी आहे? ही पाषाणाची पिंड आहे, जड आहे. तुम्हाला ते जडाचं दर्शन होतं. पण हा जो आत्म्यामध्ये स्थिर झालेला मनुष्य आहे त्याला आत्मा दिसला पाहिजे ना. म्हणून तो
त्या शिवकुंडीचं जे अधिष्ठान आत्मा आहे ते पाहतो. त्याला ते वरच काही नाही. म्हणून तो हे जे जग आहे ना, हे जग म्हणतो तर काहीच नाही, नश्वर नाशवान आहे, बदलणार आहे. या जगाचं जे अधिष्ठान आहे आत्मचैतन्य ब्रह्मचैतन्य ते खरं आहे आणि तेच त्याला पाहायचं असतं, तेच तो पाहतो. म्हणतात मी जरी शिवदर्शन घेतलं, मी त्या जीवन मुक्ताने जरी शिवदर्शन घेतलं तुमच्यासारखं, तरी त्याला काही त्याला दिसलं नाही. तिथं जिथं तुम्हाला शिव दिसतो तिथं त्याला शिव दिसत नाही, कारण तिथं शिव नाहीये. शिव म्हणजे आत्मा आहे. आम्हाला शिव म्हणजे काहीतरी पाषाणाची मूर्ती वाटते. म्हणून जीवनमुक्त महात्म्याला, आत्मस्थितीमध्ये असलेल्या महात्म्याला तो जे पाहतो त्या ठिकाणी तो चैतन्य पाहतो, आत्मचैतन्य पाहतो, आत्मस्वरूप पाहतो. तो या जड पदार्थांना महत्व देत नाही. हे जड पदार्थ आले काय आणि गेले काय, ते येतात आणि जातात. हे जग आलं आणि नष्ट होतं. उत्पत्ती स्थिती आणि विलय या जगामध्ये सतत चालू आहे. वरच बदलणार आहे सगळं. जसे आकाशात ढग येतात, दिसतात आणि निघून जातात, तसं हे जगाचं बाह्य स्वरूप आहे. हे जगाचं बाह्य स्वरूप निर्माण होतं, काही काळ दिसत आणि पुन्हा नाहीसं होत. या जगातली सगळी जीवसृष्टी, प्राणीसृष्टी, माणसं, जनावर, पशु पक्षी, कीटक हे सगळे निर्माण होतात, काही काळ राहतात, निघून जातात, नाहीसे होतात. तेव्हा हे जे बाह्य दृश्य आहे हे नश्वर आहे, नाशवान आहे, ते खरं नाही. खरं आहे त्यांच्यामधलं चैतन्य. म्हणून या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगायले, त्याने जरी शिवलिंग डोळ्याने पाहिले तरी त्याने काही पाहिले नाही असे होते. कारण देव आणि भक्त, देव म्हणजे आत्मा आणि भक्त म्हणजे जीवनमुक्त, हे दोन्ही एकरूप झालेले त्याच्या ठिकाणी, यांचं ऐक्य झालेले त्या ठिकाणी. जो आत्म्याशी एकरूप झालेला आहे त्याला पाहण्याचं काहीच कारण नाही. त्याला तो आत्मा सदैव दिसत असतो, तो आत्मस्वरूपामध्येच राहतो. कारण शिव जर असा दिसायला लागला त्यामुळे म्हणतात तो शिव दृश्य कोटीत म्हणजे आत्मा, आणि आत्मा दृश्य नाहीये. आत्म्याला मी किती पाहण्याचा प्रयत्न केला डोळ्यांनी, तरी डोळ्यांनी आत्मा दिसणार नाही, कारण तो कुठल्याही इंद्रियाचा विषय नाही. हो, डोळ्याचाच का? आत्मा कानाने तरी ऐकायला येतो का? डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकायला येत नाही, नाकाने वास येतो का? जीवनेचं घेता येते का आत्म्याची? नाही. म्हणजे ह्या बाह्य इंद्रियांचा तर काही उपयोगच नाहीये. मनाने त्याचं चिंतन करता येतं का? बुद्धीने त्याचं ज्ञान होतं का? नाही. शब्दांनी त्याचं काही कळतं काय? अर्थ नाही. तो वाणीचाही विषय नाही, मनाचा विषय नाही, बुद्धीचा विषय नाही, चित्ताचा विषय नाही. म्हणजे अंतर जी इंद्रिय आमची आत, मन, बुद्धी, चित्त आणि अहम, या अंतःकरणालाही तो समजत नाही. माणसाजवळ कोणतंही असं साधन नाहीये की ज्यामुळे तो आत्मा आम्हाला दिसेल. मग तुला तो शिवकुंडीमध्ये कस काय दिसला? तात्पर्य असं की आत्मा कळण्यासाठी ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही प्राप्त करत नाही. त्या गोष्टीने आम्हाला आत्मा कळतो, ती गोष्ट आम्ही करत नाही आणि भलत्या सोप्या मार्गाने लोक सांगतात त्या पद्धतीने आम्ही करत बसतो आणि सारा जीवनाचा सगळा भाग त्याच्यामध्ये निघून जातो. पहा तुम्ही बाह्य लोक, सगळं जीवन यांचं जे आहे ना ते असंच बाह्य गोष्टीने निघून जातं
आणि आत्म्याकडे कधीच वळत नाही ती माणसं. म्हणून ज्ञानोबा म्हणून राहिले, शिवाला म्हणजे आत्म्याला डोळ्यांनी पाहता येत नाही. वेदांतामध्ये सुद्धा आपल्याला ते वेद पुन्हा पुन्हा सांगतो की उपनिषद सांगतात की तो आत्मा जीव दशेत येत नाही. आपण जीव दशेत असतो पाहणारा. आता ही सगळी जी पूजा अर्चा वगैरे सगळी चालली आहे ना, ती देवभावात चाललेली आहे. एका आपल्या भावामध्ये येऊन पूजा करून झाले का? मी देह आहे आणि मी पूजा करतो, हा जो भाव आहे पूजेचा तो देहभाव आहे. आणि त्या देहभावामध्ये तू कितीही रमलास तरी तुला देव करणारच नाही का? आत्मज्ञान होईल कसं? जीव भावात आत्मज्ञान होत नाही, असं सगळं शास्त्र सांगतं. आपलं वेदांत सांगतात, सगळं उपनिषद सांगतात. हे तुम्हाला आत्मा कळण्यासाठी आत्मस्वरूपामध्ये जावं लागेल. मग अहो आपल्याला तर फार सोपं झालंय. हे आत्मस्वरूप प्राप्त करण्याचं सोपं साधन गुरु महाराजांनी आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. आपली साधना चैतन्य प्राप्तीची साधना आहे. ती कुंडलिनी शक्ती म्हणजे आत्म्याचं चैतन्य आहे. ती शक्ती त्याची शक्ती, आत्म्याची शक्ती आहे ती. आणि ती शक्ती ज्याला प्राप्त झाली, ती अंतरसाधना ज्याला प्राप्त झालेली आहे, त्या अंतरसाधनेनेच तुम्हाला आत्म्याकडे जाता येईल आणि आत्मश्री प्राप्त करता येईल. म्हणून साधकांनो साधना करा, दुसऱ्या फालतू गोष्टी करण्यापेक्षा आणि आपलं जीवन व्यर्थ खर्च करण्यापेक्षा साधनेमध्ये वेळ द्यायला. ज्या साधनेने आत्मसिद्धी प्राप्त होणार आहे, आत्म्याकडे ती शक्ती आपल्याला घेऊन जाणार आहे, मग त्या शक्तीची साधना करा. तिच्यानेच काहीतरी लाभ होईल जीवनामध्ये. नाहीतर हे बाह्य जे सगळं जीवन नश्वर जीवन आहे ना, त्याच्यामध्ये आपलं आयुष्य निघून जाईल. असं ज्ञान आपल्याला या ओळीमधून सांगून आले. पाहू ना समोर दिसे ईश्वरी परी देखील काही नाही. देव भक्ता दोही एकूची पाडू. देव आणि भक्त या ठिकाणी एकत्र झालेले असतात, एकरूप झालेले. हा जो जीवनमुक्त आहे तो देव आहे. देवाला पाहिलं, आत्म्याला पाहिलं काय आणि त्या जीवनमुक्ताला पाहिलं काय, ते दोन नाही. म्हणून हे जे महासत्पुरुष असतात ते आत्मस्वरूपामध्ये असल्यामुळे त्यांच्या दर्शनानेही तोच लाभ आम्हाला होतो. म्हणून आपण पाहतो असे शिर्डीचे साईबाबा घ्या, गजानन महाराज घ्या, किंवा आणखी असे जे महान संत होऊन गेले, स्वामी समर्थ घ्या, असे जे महात्मे होऊन गेलेले आहेत, त्या महात्म्यांच्या दर्शनानेही आत्मदर्शनाचाच लाभ आम्हाला होतो. कारण ते आत्मस्वरूपामध्ये रंगलेले असतात. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगलेले की आत्मस्वरूपाकडे चला आणि आत्मस्वरूप प्राप्तीचा रस्ता तुम्हाला गुरु महाराजांनी दाखवून दिलेला आहे. त्या मार्गाने चला, त्या मार्गाने भटकू नका. भटकण्याने आयुष्य नष्ट होऊन जाईल आणि श्रम वाया जातील, असे ज्ञानोबा आपल्याला सांगलेले. तेव्हा या 56व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला काय करू नका आणि काय करा हे अगदी स्पष्ट सांगितलेले. आता ही 57वी ओळी एक दृष्टांत देऊन ते आपल्याला समजून सांगतायत. ही दृष्टांताची ओळी बर का. ज्ञानोबा म्हणतात, आपणची चेंडू सुटे मग आपण या उपटे. तेने उधळता दाटे आपणाची. ज्ञानोबांनी आता हा जो दृष्टांत दिलेला आहे तो अतिशय सोपा आहे. आपणची चेंडू सुटे मग आपण या उपटे.
तिने उदळता दाटे आपण याची पाहू काय आपण कसं व्हावं म्हणे त्या चेंडू सारखं व्हावं. तो रबरी चेंडू असताना पोरांचा मोठा चेंडू असतो पोरांचा, रबरी चेंडू असतो हलका असतो बोलतात. तो हलका चेंडू समजा त्या पोराच्या हातातून निसटला तर तेच खाली पडला. खाली पडलेला चेंडू पुन्हा उधळतो, वर येतो की नाही, उसळी मारतो. तो खाली पडला जमिनीवर की लगेच उसळतो, तो वर येतो. दगड पडला तर हातातून वर येईल का उसळून? दगड आणि लोखंडाचा गोळा असला तर लोखंड दगड हे जड पदार्थ जर हातातून सुटले तर एखाद्या पार पडले तर तिथं तुम्हाला जखम करून टाकलं. चेंडू पडला तर काही होणार नाही, उलट तो हातात येईल. त्या चेंडू सारखं बा काय म्हणतात. आता हा चेंडू जो असतो त्याच्यामध्ये हवा असते है की नाही, आणि ही जी हवा आहे ती हवा आपल्या देहात आहे. आपल्या देहामध्ये ती हवा आहे, तो त्याचा प्राण बनतो. म्हणून प्राणयुक्त आपले शरीर आहे, हवायुक्त भरलेले आपले शरीर आहे, चेंडू सारखे आपले शरीर आहे. आपण काही दगड माती विटा असं नाहीये. फरक लक्षात घ्या. आत्म्याचं स्वरूप कसं आहे. ज्ञानोबा सांगतात आत्म्याचं स्वरूप असलेला देह आणि तो भक्त कसा राहतो, एखाद्या चेंडू सारखा राहतो. हातालाही मऊ लागतो काही चेंडू, त्याचा स्पर्श मऊ आहे, हलकाही आहे, तो तरल आहे, आणि हातातून सुटला तरी तो पुन्हा हातात येतो वर. हे जे चेंडूचं स्वरूप आहे ते स्वरूप ज्ञानोबा सांगतात भक्ताचं असलं पाहिजे. भक्त असा तरल व्हायला पाहिजे. जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या संसारामध्ये जरी पडला हातातून तर आपणच नाही आपलं. आम्ही सगळे संसारात पडलेले जीव आहोत. संसारात तर पडावंच लागतं. जन्म घेतला संसारामध्ये, जगामध्ये आई बापांच्या घरी जन्म घेतला तर संसार करावाच लागतो. म्हणून संसारात पडणं आहे. आता हे चेंडू सारखं पडलं पाहिजे. आम्ही पडा पण वर उसळा, निघा बाहेर. म्हणतात ज्ञानोबा, अरे त्या लोखंडाच्या गोळ्यासारखं तुम्ही तिथंच नका राहू ना, दगडासारखं. संसारात पडावंच लागेल, पण भाग आहे आपल्याला, आणि तिथं जन्म घेतलेला आहे. संसार तर करावा लागेल, पण तो संसार करताना कसा करा, त्या चेंडू सारखं. चेंडू जसा पडला पडतो तो हातात, त्याची इच्छा म्हणून पडला. तसं आमच्या प्रारब्धाने संसार आलेला आहे, आमच्या इच्छेनं नाही. मी किती जरी म्हटलं की मला संसार नको, असं कसं होईल? तुमच्या नशिबामध्ये, तुमच्या दैवामध्ये संसार असेल तर संसार करावाच लागेल, करावाच लागतो. तो सगळ्यांना करावा लागलेला आहे, देवाधिकांना करावा लागलेला आहे. पडा संसारामध्ये, पण पडूनच राहू नका. तिथं चिटकू नका त्या लोखंडाच्या गोळ्यासारखं. काय करा, चेंडू सारखं वर उसळा, वर या. हा जो दृष्टांत आहे ज्ञानोबाचा, फार महत्वाचा दृष्टांत आहे. अरे संसारात काय रमता काय, थोडस बाहेर निघाला. त्या संसाराची आसक्ती, तो माया मोह, ते सगळे जे सगळे तुम्हाला चिटकलेले पाश, सगळी बंधन, विषय तर सोडा, वर या.
असं ज्ञानोबा समजा. चेंडू सारखं वा दृष्टांत ज्ञानोबा सुटतात. दृष्टांत ज्ञानोबांना आपल्याचे चेंडू सुटे, आपण चेंडू आपोआप सुटला हातातून. त्याची काही इच्छा नव्हती पडावं, पण पडला तो. तसं आपणही आता दैवयोगाने, नशिबाने, प्रारब्धाच्या योगाने पडलो, संसारामध्ये पडला. मग आपणही आहोत कुठे, परंतु तो चेंडू आपोआप उपटतो, म्हणजे वर येतो. तेने आदळता दाटे आपणची. ही 57वी ओवी आणि तिला लागून 58 ओवी तिला जोडून तशाच प्रकारची आहे. ज्ञान म्हणतात आयशी जरी चेंडू फळी, आयशी जरी चेंडू फळी, देखीजे का के घडी, तरी बोलीजे हे सरळी प्रबुद्धाची. बाबा धन्यवाद धन्य तुझी. या चेंडूच्या हातातून पडण्याची क्रिया तर पाहिजे, परंतु तो चेंडू बिचारा हातातून सुटला, निसटला आणि खाली आपटला भूमीवर, जमिनीवर, की लगेच वर उधळतो, वर येतो. ते म्हणतात की ही जी त्याची उधळण्याची, वर उपटण्याची क्रिया आहे ना, ही उपटण्याची क्रिया फार लक्षात ठेवण्यासारखी आहे रे साधकांनो. तुम्ही लक्षात घ्या. ही निष्कर्म सिद्धीची अवस्था प्राप्त करण्याची स्थिती आम्हाला त्या चेंडूमुळे दाखवलेली आहे. त्या चेंडूला का नाही वाटावं असं की आपण आता जमिनीमध्ये चिकटून राहावं, पडलो ना खाली, पडून राहावं खाली जमिनीवर, नाही तुमचं तो. तसं हे साधका, तुझं जीवन इतकं तर असलं पाहिजे की तू त्या माया पाशाला अडकू नकोस. पडलाय ना, पडावं लागलं. कशाने पडला? नशिबाने, दैवाने. दैवाने पडला, पण आता प्रयत्नाने वर येणार. दैवाने पडला, पण प्रयत्नाने वर येईल. तुम्ही जर प्रयत्नच केले नाही वर येण्याचे, भगवंताच्या प्राप्तीसाठी काही केलंच नाही, तर वर येणार कसा? म्हणून आपल्याला हे समजायले की जीवनमुक्ताचं स्वरूप हे असं त्या चेंडू प्रमाणे असत. तुम्ही आलाय जन्माला, तुम्ही राहिला या जगामध्ये, परंतु तो मुसळला त्या चेंडू प्रमाणे आणि तो स्थिरावला आपल्यामध्ये. तसं आत्मस्थितीमध्ये चला. आत्मस्थितीमध्ये गेलेल्याला मग पुन्हा पडण्याचं काही कारण नाही. म्हणतात चेंडू गोल असतो. हे तर खरं. चेंडू कसा आहे? त्याला शाखा आहे का? नाही. चेंडू गोल आहे म्हणून तो उसळतो. समजा असे चेंडू तयार झाले उद्या, त्याला 2 पाय लावले, 2 हात लावले, डोकं लावलं, माणसाच्या आकाराचा चेंडू आहे. चेंडूच आहे चेंडू. असा चेंडू जर खाली पडला तर उसळेल का तो? नाही. त्याला हातपायाने, त्याला आमच्या देवाने हे असे हातपाय लावून दिल्यामुळे आम्ही अडकून पडलो, बांधले जातो आम्ही. म्हणून गोल गरगरीत व्हा असं आपल्याला सांगलंय. गोल गरगरीत कसं होणार महाराजाला? गोल गरगरीत होणं याचा अर्थ या हाता पायांच्या क्रियांना महत्व देऊ नका. त्या करू देताना क्रिया, पण त्या क्रिया मी करत नाही असं म्हणा ना. निष्काम भावनेनं करा ना त्या क्रिया. ज्या होतात त्या आपोआप होऊ द्या, करू द्या त्यांना काम. पण त्यामध्ये तुमचा मीपणा नसावा, अहंकार नसावा, आसक्ती नसावी, ममत्व नसावं. एवढ्यातून तर सुटा.
करा, करावं तर लागेलच, पण संसार आहे आणि संसारामध्ये जन्म झालेला आहे म्हणून प्रारब्धाच्या गतीने आलेला संसार प्रारब्धाच्या गतीनेच राहावा. इथं आमचा अहंकार जाऊ नये, तिथं आमचं ममत्व जाऊ नये, तिथं माझा मीपणा राहू नये, असा संसार करा. बघा काय सुंदर आहे. आणि असा जर संसार आपल्या हात व्हायला लागला ना तर तुम्हाला फार आनंद वाटेल. फार आनंद. संसारात राहून आनंद घ्यायचा असेल अशा पद्धतीनं ती कर्म करा. असे ज्ञान आपल्याला या सगळ्या प्रकरणामधून सांगता येतं. सगळ्याची वेळ संपलेली आहे. आपली चेंडू फळी देखीजी का के घडी तरी बोली जे ही सरळी पद्धत खेळली आहे. म्हणजे प्रबुद्ध म्हणजे ज्ञानी आत्मज्ञान अशा पद्धतीनं जगतो. त्याला आपण दुसरा भाग उद्या पाहू. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊ. फार महत्वाच्या गोष्टी जाणवा काय काय वेळेला सांगून जातात आणि इतक्या लहान वयामध्ये ते आपल्याला शिकून राहिले. आमची वेळ काय झाली आज. आम्ही ऐकणारे लोक त्यांच्या वयाच्या दुप्पट वयात तिप्पट वयाचे असते, चौपट वयाचे आहे ना. जन्माचं वय काय आहे आणि या वयामध्ये त्यांनी आम्हाला ब्रह्मज्ञान द्यावं हे तर आश्चर्य ना. तेव्हा गुरुचं सामर्थ्य काय असतं हे आता ज्ञानोबा आपल्याला दाखवून दिलेले. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.